राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये काय तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मेन गोष्ट मोठी नाही, मी कोरफड खाल्ली. कोरफड खायचं बरं जास्त खायची होती 2 चमचे, पण कसं असतं माहिती आहे का, त्याचे पण साईड इफेक्ट असतात. आपण डॉक्टरांना विचारल्याशिवाय काही करू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट आहे ती, मी अनारकली ड्रेस मिशोवरून मागवलेला, पण पहिल्यांदा असं झालं की त्या ड्रेस खाली ना पॅन्टच नव्हती. म्हणजे आपल्याला आपल्या घरातलीच लेगीज वगैरे काहीतरी कुठल्या तरी कलरची घालावी लागेल, नाही तर ड्रेस कॉटनचा 1 नंबर आहे बघा. मला हसायला काय येत होतं की ड्रेसच्या खाली म्हणजे घालायला पॅन्ट नाही अनारकली, असं असेल काहीतरी. पहिल्यांदा मी बघत असेल, माझ्यासाठी नवीन असणार आहे विषय, असं होऊ शकतो असा. बघा छान होता ड्रेस. एक साईज मोठाच मागवलेला मी, थोडासा मोठा झालेला, नाहीतर मी मीडियम किंवा लार्ज मागवते. मला वाटलं कधी कधी मिशोचे कुठले प्रोडक्ट ना छोट्या पडतात, कुठले मोठे होतात. मला समजतच नाही कुठली साईज मागवावी, मग म्हणून मी एक साईज जरा मोठीच मागवलेली. आणि असं काही ऑर्डर करताना दिसलं नव्हतं की त्यावर पॅन्ट आहे का नाही, काय 2 पीसच लिहिलेलं, पण माझ्या पण एवढं लक्षात नाही. चला तर मी कोरफड खाणार आहे, तर कोरफड कापून घेतली. जास्त झालेली मोठी कोरफड, लांब लांबच होते, अशी पसरत नाही पण लांबच होते एकदम. काय माहिती, मी तर अशी कोरफड नाही पाहिली. आमच्या गावी कोरफड होते ना, असे मोठे पानं होतात, असे रुंद. हे असे एकदम काय माहिती लांब होत होती. धुवून ठेवली मस्त ग्लासात. तिचा तर पिवळा गर असतो ना, तो निघून जाऊ द्यायचा चांगला, अर्धा तास ठेवायची साईडला धुवून. तो गर निघून गेल्याच्या नंतर ना 1 चम्मचभर खायची. तुमच्या पोटात जेवढी गरमी वगैरे असेल, उष्णता वगैरे असेल ना, सगळे तुमच्या पोटाच्या बाहेर पडेल. आणि कोरफडीचे तर तुम्हाला बाकीचे फायदे माहितीच आहेत. आपल्या चेहऱ्यासाठी ग्लो येण्यासाठी, आपल्या केसासाठी हे किती कामाचे असतं माहिती आहे कोरफड कापून घ्यायला गेली ना, आणि तिथं एवढं बारीक आहे ना, मग हे कापायला एवढी प्रॉब्लेम झाला ना की मी थोडंसंच काढलं, नाही तर मी 1-2 चम्मच काढणार होते. म्हटलं जाऊ दे, ते कापायला गेलं तर अर्धा तर त्यालाच निघून जात होतं. म्हणून थोडंसं करत मी घेतलं कसं तरी. म्हणजे पोहे खायचा आपला चम्मच असतो ना, त्याचा तो भरायला थोडासा कमी होता, एवढं कोरफड मी खाल्ली. आणि माझी आजी खायची कोरफड, मला माहिती आहे. हो, आजी खायची. तिच्या हाताला ना हे व्हायचं, म्हणजे आग व्हायची तिच्या हाताची. तर तिला एका वैद्यांनी सांगितलेलं की तुम्ही हे कोरफड खा. आणि गावाकडे कसं असतं माहितीये, करणी वगैरे करतात, तर तिचं म्हणणं तसं होतं की माझ्यावर कुणीतरी करणी केली, त्याच्यामुळे असं झालं. आणि हो पण शकतं का, मला तर वाटतं खरं असतं ते करणी बिरणी जे लोक करतात ना. कारण मी माझ्या आजीला, माझ्या बाबांना ना हे सगळं भोगताना पाहिले. हो, माझे बाबा कडक पाण्याने आंघोळ करायचे, त्यांच्या शिरा अशा बाहेर पडायच्या माहितीये, अशा काळ्या पडून. एवढ्या गरम पाण्याने आंघोळ करायचे. काय बोलू आता मी, मला ह्या गोष्टीवर ना विश्वास आहे. मग मी आता, मला माहिती होतं का आजीने खाल्लेलं, आपण पण ट्राय करावं. थोडंसं हीट वगैरे जाते पोटातली, गायब होईल. ड्रेसची घडी घालून ठेवली, रिटर्नचं पण टाकून दिलं लगेच. जेव्हा पटकन रिटर्न जाईल ना, तेवढेच आपल्याला रिटर्न जाऊन पैसे आले तर दुसरं प्रोडक्ट ऑर्डर करता येईल ना. काय पटतंय का माझं बोलणं? माझे व्हिडिओ आवडतात का नाही काय सांगत नाहीत राव हे लोक. कसे आहेत हे? पिल्लू बघ ना, पिल्लू ना साईडला बसलेलं. मी ड्रेस वगैरे घालून रील बनवत होते, तर बघत होतं मस्त. आणि त्याला पिशव्या द्या, असे खेळायला काडकुड वाजतात ना, तर ते चालतं. वाजवत बसणार, खेळत बसणार, मग काही इश्यू नाही. माझं पिल्लू तसं भारी आहे. आता लय मार खायला लागला आता माझ्या आजचा, ऐकतच नाही. आंघोळ घालायला चाललं का आंघोळ घालायला चाललं का पायाच्या खाली जातं माहितीये. लागलं बिगलं टेन्शन ना, काय बोलावं आता. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही सांगा नक्की. आणि मला हसायला काय होतं की त्या ड्रेसच्या खाली पॅन्ट नाही म्हणून मी हे सगळं बोलत होते. ह्या व्हिडिओचा आवाज मी ठेवलेला कुठे गायब झाला काय माहिती. बरोबर आहे, काहीतरी होत असतं माझ्यासोबत नवीनच. बरं, व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुम्हाला तर माहितीच आहे.
Bye. चला मग मंडळी, नंतर भेटू. काळजी घ्या, नंतर भेटू. बाय बाय.